श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावणात न चुकता एकदा तरी शिवपिंडीवर हरिद्वार अभिषेक करा. एक सुवर्णसिद्धी तुम्हाला पैशाच्या राशीत खेळाल. हळदीचे पाणी म्हणजे सुवर्णकाळ. तुमच्या घरात पैसा, ऐश्वर्य आणि सोन्यासारखी समृद्धी ओढून आणेल. तुम्ही शिवपिंडीवर हळदीचं पाणी वाहता तेव्हा फक्त तुमचं नशीबच नाही तर तुमचा प्रत्येक दिवस सोन्यासारखा चमकू लागतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त क्षण सांगणार आहे ज्यावेळी हा उपाय केल्यास परिणाम 100 पटीने वाढतो. हा उपाय इतका सामर्थ्यवान आहे की प्राचीन काळी फक्त राजे, महाराजे, महंत आणि निवडक ऋषींनाच माहीत होता आणि आज तुम्ही तो जाणून घेणार आहात. हळदीचं पाणी साधं दिसणारं पण गूढ रहस्यांनी भरलेलं. जेव्हा ते शिवपिंडीवर वाहतं तेव्हा तुमचं नशीब पलटायला वेळ लागत नाही. म्हणून हा व्हिडिओ चुकू नका, कारण पुढील काही मिनिटात तुम्ही जाणून घेणार आहात ते तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. हळदीचं पाणी म्हणजे सुवर्णकाळ. हळदीचं पाणी म्हणजे हरिद्राजल. हळद ही केवळ मसाला नाही तर शुद्धीकरण, समृद्धी आणि आरोग्याचं प्रतीक आहे. प्राचीन ग्रंथामध्ये हळदीला सुवर्णाच्या समकक्ष मानलं गेलं आहे, कारण तिचा रंग, तेज आणि ऊर्जा ही लक्ष्मी मातेशी जोडली गेलेली आहे. गरुड पुराण, विष्णू धर्मसूत्र आणि शिवपुराणामध्ये हरिद्राजलाने अभिषेक करण्याचे उल्लेख आहेत. जेव्हा हळदीचं पाणी देवावर वाहिलं जातं तेव्हा ते भौतिक संपत्ती आणि आध्यात्मिक शुद्धी दोन्ही देतं. शिवलिंगावर हळदीचं पाणी का व्हायचं? तर शिव म्हणजे सर्व ऊर्जाचा केंद्रबिंदू आणि लक्ष्मी म्हणजे संपत्तीची अधिष्ठात्री. जेव्हा तुम्ही शिवलिंगावर हळदीचं पाणी वाहता तेव्हा शिवाची ऊर्जा आणि हळदीची सुवर्ण शक्ती एकत्र येते. हा संयोग कुंडलीतील धनयोग मजबूत करतो. शिवलिंग म्हणजे स्थिर ऊर्जा. हळदीच्या कंपनामुळे ती ऊर्जा सकारात्मक वित्तीय प्रवाहात रूपांतरित होते. ते हळदीचं हरिद्वाजल करण्याची पद्धत. पहाटे स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत. तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये 1 चमचा शुद्ध हळद मिसळा. शिवपिंडीवर ते ओम नमः शिवाय म्हणून हळुवारपणे पाणी वाहा. आता मनात एक इच्छा ठेवा, तीच पूर्ण होते. शेवटी 3 प्रदक्षिणा करून प्रार्थना करा. प्राचीन रहस्य सुवर्ण लक्ष्मी प्रयोग. जुने तंत्रशास्त्र सांगतं की गुरुवारच्या पहाटे हळदीचं पाणी वाहून झाल्यावर पिंडीसमोर एक छोटं पिवळं फूल ठेवावं. 11 दिवस हा क्रम पाळल्यास घरात सुवर्णलक्ष्मी स्थिर होते. हा प्रयोग राजघराण्यामध्ये वापरला जायचा. हरिद्राजल म्हणजे काय? हरिद्रा म्हणजे हळद, संस्कृत शब्द. जल म्हणजे पाणी. शिवपुराणमध्ये वर्णलेले आहे. हरिद्राजलाने अभिषेक कृत्वा लक्ष्मी स्थिरा भवते. म्हणजे हळदीच्या पाण्याने अभिषेक केल्यास लक्ष्मी स्थिर होते. पुराणातील हळदीचे उल्लेख. शिवपुराण. देवी पार्वतीने भगवान शंकराला सुवर्ण संपत्ती आणि संततीसाठी हळदीच्या पाण्याचा अभिषेक केला. स्कंद पुराणात सांगितलेली कथा. कार्तिकेयला युद्धात विजय मिळावा म्हणून देवमातेने हरिद्राजलाने त्यांचे शस्त्र शुद्ध केले. गरुड पुराण. हळद ही पापनाशक व सुवर्णप्रद मानली आहे, जी घरातील दारिद्र्य दूर करते. देवी भागवत पुराण. लक्ष्मी पूजेत हळदीला सुवर्णाचे रूप मानून ती देवतेला अर्पण करण्याचा आदेश आहे. अभिषेक म्हणजे काय? अभिषेक म्हणजे देवतेवर पवित्र द्रव्य अर्पण करणे. षोडशोपचार पूजामध्ये अभिषेकाला महत्त्वाचं स्थान आहे. अभिषेक म्हणजे पाण्याचे, दुधाचे, मधाचे, पंचामृताचे आणि हळदीच्या पाण्याचे अभिषेक. यामध्ये हरिद्राजल अभिषेक हा धन आणि समृद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. हरिद्राजल अभिषेकाचं महत्त्व. धनप्राप्ती, लक्ष्मी स्थिर राहते. कुंडलीतील ग्रहदोष शांतीसाठी, विशेषतः गुरु आणि शुक्रदोष. शत्रुनाश. तंत्रशास्त्रानुसार हळद ही शत्रुनाशिनी आहे.
घरातील वाद टाळणे. हळदीच्या पाण्याची कंपनं सौम्य व सकारात्मक असतात. या संबंधात एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती म्हणजे अशी की पार्वतीचा सुवर्ण अभिषेक एकदा कैलासावर देवी पार्वतीने भगवान शंकरांना विचारले, माझ्या भक्तांना कसं कळेल की तुम्ही त्यांच्यावर प्रसन्न आहात? शंकर म्हणाले, जो भक्त मला हरिद्रा जलाने अभिषेक करेल त्याच्या जीवनात सोन्यासारखी समृद्धी येईल. तेव्हापासून हा अभिषेक सुवर्ण अभिषेक म्हणून ओळखला जातो. प्राचीन काळातील गुप्त उपाय. राजघराणे नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी राजवाड्यातील शिवलिंगावर हरिद्रा जल वाहून सोन्याचा खजिना स्थिर ठेवण्याची परंपरा होती. संत परंपरा. समर्थ रामदासांनी हरिद्रा जलाचा वापर मंदिर शुद्धीकरणासाठी केला. गावातील देवी मंदिरे. लग्नाआधी वर वधू हरिद्रा जल अभिषेक करतात. योग्य वेळ आणि दिवस. सोमवार आणि गुरुवार. सूर्योदयापूर्वी स्नान करून तांब्याच्या भांड्यात हळदीचं पाणी तयार करावं. मंत्र ओम हरिद्राय नमः किंवा ओम नमः शिवाय असा करावा. तंत्रशास्त्रीय रहस्य. तंत्रशास्त्रात हळद म्हणजे कुबेर मंत्राची सक्रियता. शिवलिंगावर हळद वाहताच उत्तर दिशेची ऊर्जा सक्रिय होते, जी धनसंपत्तीची दिशा आहे. विशेष गुप्त दिवस. चैत्र पौर्णिमा, अक्षय तृतीया आणि श्रावण सोमवार. सूर्योदयाच्या 11 मिनिटात अभिषेक. मित्रांनो, हरिद्रा जल हा फक्त एक उपाय नाही, तो तुमच्या नशिबाची सुवर्णकळ आहे. आजपासून तुम्ही हे पाऊल उचलणार का? कारण लक्षात ठेवा, बदलाची सुरुवात फक्त एका थेंबाने होते आणि तो थेंब हळदीच्या पाण्याचा असेल तर तो तुम्हाला थेट समृद्धीकडे घेऊन जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात हा सुवर्णसंधीचा किरण पोहोचेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.